अनेक राजकीय बातम्या आहेत, कृषीविषयक बातम्या आहेत, क्रीडा जगतातल्या बातम्या आहेत, सगळ्यांचा सविस्तर वेगवान आढावा या बातमीपत्रातून आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात करूया एका अशा राजकीय बातमीनं ज्याने सध्या राजकारणाचं राज्याचं वातावरण तापवलंय। ती म्हणजेच पालकमंत्री पदासंदर्भातली ही बातमी आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे। दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्री करण्याच्या मागणीसाठी भुसेंच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी केली। तर भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले समर्थकांनी शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शन केलंय। एकंदरीतच आपण पाहतोय की नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे आणि त्यावरूनच आता गोगावलेंचे आणि भुसेंचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ते आपल्या नेत्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे या दोघांनाही पालकमंत्री पद देण्यात यावं यासाठी मागणी करताना दिसत आहेत। तर या समर्थकांची मागणी नेमकं पूर्ण होणार का हे तर येत्या काळातच करणार आहे। तुर्तास इतरही राज्यभरात अनेक घडामोडी घडतायत, त्या सगळ्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात। वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा पुरावा समोर आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती। त्या दिवशीच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। सरपंच हत्येप्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे, जे आरोप केले होते ते आता सिद्ध होत असून पीएसआय पाटीललाही सह आरोपी करा अशी मागणी धसांनी केली आहे। खून करणारे आणि खंडणीचे आरोप एकच असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। गँग्स ऑफ परळीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगेंनी ही प्रतिक्रिया समोर दिली आहे। तर आरोपींना सांभाळणारा मंत्री कोण असा सवालही जरांगेंनी विचारलाय। बीडमधील पोलीस प्रशासन माफिया सगळे एकच आहेत। गृह विभाग सत्ताधारी आमदारांना माहिती पुरवत आहे अशी टीका पटोलेंनी सरकारवरती केली आहे। सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यावरती ऍक्शन घेऊन पुढील तपास गतीनं कसा होईल हे पाहावं अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे। या सर्वांची सखोल चौकशीची मागणी सुद्धा देशमुखांनी केली आहे। वाल्मिक कराड सोबत कधीही फोनवरती बोललो नाही, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी दिलंय। कराडनं त्याच्या पत्नीच्या नावावरती पुण्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे आणि या व्यवहारात दत्ता खाडे यांनी मध्यस्थी केल्याचा संशय सीआयडीला आहे। बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवरती निवडून आल्यावरती जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं। मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलंच नाहीये आणि म्हणून सदस्यपद रद्द करण्यात आलंय। सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुखांना न्याय मिळण्यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च निघालाय। हा लॉंग मार्च जालना जिल्ह्यातील मंठा शहरात दाखल झाला असून पुढील 4 दिवस जालना जिल्ह्यातून प्रवास करणार आहे। दरम्यान जालन्यातील वाटूर फाटा इथे लॉंग मार्च मुक्कामी असेल। आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला। तर पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवरती सुद्धा निशाणा साधलाय। खासदार सुनील तटकरेंनी संजय राऊतांवरती पलटवार केलाय। टायर वगैरे जाळण्याच्या घटनांमुळे संजय राऊत सारख्यांना संधी मिळते असं ते म्हणाले। तर सुनील तटकरेंनी महाडमधील शिवसेनेच्या आंदोलनावरती सुद्धा टीका केली आहे। पालकमंत्री पदावरून गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्ग टायर जाळून आंदोलन केलं होतं। पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नसल्याचं आशिष शेलार म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसात संवाद साधत असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे।
दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्री करण्याच्या मागणीसाठी भुसेंच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी केली। शिवसेना नेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेटही घेतली आहे। कोणाला कोणता जिल्हा मिळाला हे न बघता सामूहिक काम करण्याचा सल्ला बावनकुळेंनी संभाजीनगरमध्ये दिलाय। 2026ला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन पालकमंत्री व्हावेत अशी आमची मागणी होती। एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकतील असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केलाय। पालकमंत्रीपदावरून रंगलेल्या नाराजी नाट्यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। यात नाराज असण्याचं कारण नाही, प्रत्येक नेत्याला वाटतं की हा जिल्हा मला मिळावा, मात्र यावरती तिन्ही नेते मिळून एकत्रित मार्ग काढतील असंही विखे पाटील म्हणालेत। पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे। यावरती खासदार निलेश लंके यांनी हे सरकार शापित आहे असा घणाघात केलाय, तर महायुतीतीलच एका बड्या मंत्र्याने पत्रकारांसोबत खासगीत बोलताना हे वक्तव्य केल्याचा दावाही लंकेंनी केलाय। ईव्हीएमच्या जोरावरती निवडून आलेलं सरकार टिकलं नसतं असा टोला सुद्धा लंकेंनी लगावलाय। पालकमंत्रीपदावरून शिवसेनेपाठोपाठच आता राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आलंय। स्वजिल्हे न मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि अजित पवारांनी स्वतःपुरतं तसंच सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेखीपुरतं पाहिल्याची भावनाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। बीड जिल्ह्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतरची ही अगदी पहिलीच भेट आहे, तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यामुळे पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती अशी प्रतिक्रिया खुद्द पंकजा मुंडेंनी दिली आहे। बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानला आता डिस्चार्ज देण्यात आलाय। सैफच्या बांद्रे इथल्या घरात त्याच्यावरती 16 जानेवारीला चोराने चाकून हल्ला केला होता। सैफच्या तब्येतीत सुधारणा झाली असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिलाय। अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बांद्रेतील फॉर्च्यून हाईट्स या इमारतीत राहायला जाणार असल्याची चर्चा होती, मात्र सैफ अली खान पुन्हा ज्या ठिकाणी हल्ला झालेला त्याच ठिकाणी राहायला गेला। सैफ अली खानची भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे। भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवरती 2015 पासून स्टे देण्यात आलाय। मध्य प्रदेश हायकोर्टानं सैफच्या कुटुंबाला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते, मात्र पतौडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाहीये, त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आता 27 जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी पालिकेनं गटनिहाय केंद्र समन्वयकांचीही नियुक्ती केली आहे। कोस्टल रोड लगत होणाऱ्या पार्किंगमध्ये बेस्टच्या बसला पार्किंग दिलं जाणार आहे। L&T कंपनीकडून या संदर्भात नवीन आराखडा सादर करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। कोस्टल रोड लगत लवकरच 4 मजली पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे। मार्च 2025 पर्यंत हे काम सुरू होईल। फेब्रुवारी महिन्यात 2264 म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। यापूर्वी 31 जानेवारीला ही लॉटरी लागणार होती, मात्र आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यातच जाहीर होईल। देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे। गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरापर्यंत ही टॅक्सी चालवण्यात येणार आहे। मुंबईत वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे। कल्याण पूर्वेच्या बाळधुनी परिसरात 50 वर्षांपासून रेल्वेच्या जागेवरती असलेल्या शाळेला रेल्वेनं नोटीस पाठवली आहे। 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेनं दिले। 10वीची परीक्षा तोंडावर असताना आता रेल्वेच्या या निर्णयाला विरोधही होत आहे, तर रेल्वेकडून मुदत मिळण्याची मागणी शाळेनं केली आहे।
नाशिकच्या देवळाली तोफखाना शाळेत तोपची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन करण्यात आलं। यात तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तींचं प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। या कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरणा यांनी केलं। पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या अनुषंगानं अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली आहे। जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी रत्नागिरी ग्रामविकास विभागानं तयारी केली आहे। 1 जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन 31 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। बदलीपत्रात शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांवरती 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहे। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेत। त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIVला पाठवले गेलेत। तर गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा एक दुर्मिळ आजार आहे। धुळ्यात वातावरण बदलाचा फटका नागरिकांच्या प्रकृतीवरती होतोय। सर्दी, खोकला आणि ताप तसंच व्हायरल इन्फेक्शनमुळे नागरिक त्रस्त झालेत। शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। सिरकोनो मेट्रोचे तिकीट दर कमी केल्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। मेट्रोच्या तिकिटाचे किमान दर हे 10 आणि कमाल 30 रुपये करून नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना आता मोठा दिलासा दिलाय। त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून दैनंदिन प्रवासी संख्या 20,000च्या घरात गेली आहे। नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमानं अटल सेतू या 2 बस सेवा प्रवाशांसाठी सुरू केल्या आहेत। या बसचे भाडे दर घटल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागलाय। तसंच काही प्रवासी कामानिमित्त तर काही अटल सेतू पाहण्यासाठी या बसनं प्रवास करू लागलेत। सुट्टीच्या दिवशी तर या बसला प्रवासी वर्गाकडून अधिक पसंती मिळते। मध्य रेल्वेनं चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलामध्ये लक्षणीय वाढ केली आहे। रेल्वेनं प्रवासी उत्पन्नातून डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटी कमावले। तर रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची सेवा देण्याच्या वचनबद्धतेवरती ठाम असल्याचंही रेल्वेनं स्पष्ट केलंय। राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत मोठी प्रगती झाली आहे। NHSRCL विभागात पालघरमधील डहाणूमध्ये पहिल्या 40 मीटर लांबीचा पूल PSC बॉक्स गर्डर उभारलाय। 970 मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर भारतातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात वजनदार गर्डर मानला जातोय। माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी आहे। तरी सुद्धा जागोजागी अद्यापही POPच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच आहेत। POPच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोपही आता मूर्तीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील ड्रग्जचा साठा नष्ट केला जाणार आहे। फेब्रुवारीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MD ड्रग्ज नष्ट करण्याचं नियोजन पुणे पोलिसांनी आखलंय। मागच्या वर्षी अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता आणि या जप्त ड्रग्ज साठ्याची आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होळी केली जाणार आहे। पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयाच्या ॲलेग्रिया महोत्सवाला मनसेनं विरोध केलाय। गेल्या वर्षी या महोत्सवात अश्लीलता आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप मनसेनं केलाय। यंदाही तसाच प्रकार आढळल्यास महोत्सव होऊ देणार नाही असा इशाराही मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी पत्रातून दिलाय। संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी पक्षी अभयारण्यात 250 पेक्षा अधिक प्रजाती पक्षी आलेत। मंगोलिया, रशिया, रफ हे पक्षी आढळून आले आहेत। तसंच यावर्षी पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचं पक्षी निरीक्षणातून समोर आलंय। पालघर जिल्ह्यातील पहिलं भूप्रमाण केंद्र वसईत सुरू झालंय। त्यामुळेच भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीच्या मोजणीची कामं वेगात मार्गी लागणार आहेत। नागरिकांना आता संगणकीकृत मिळकत पत्रिका, मोजणी अर्ज, 7/12 उतारा तसंच जमिनींचे रंगीत नकाशे ही सगळी कामं आता ऑनलाईन करता येणार आहेत। अंबरनाथमधील शिवमंदिर परिसराच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे।
वालधुनी नदीकाठी किनारी घाट बांधणीच्या कामामुळे मंदिर परिसराचं रूप पालटणार आहे. या प्रकल्पाने गती सुद्धा घेतली आहे. एप्रिल 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला दिली आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कालपासून शुक्रवारपर्यंत ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाहीये. उद्योगपती गौतम अदानी यांनी महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे. त्यांनी प्रयागराज इथल्या संगम घाटावरती पूजा केली, तर इस्कॉन मंदिरात दर्शन घेत गौतम अदानी यांनी भाविकांना अन्नदानही केलंय. यावेळी त्यांची पत्नी प्रीती सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत. 5 फेब्रुवारीला मोदींचा प्रयागराज दौरा आहे आणि त्यावेळी ते महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा 27 जानेवारीला प्रयागराजला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्रिवेणी संगमावरती स्नानही करतील. उल्हाडबाज दुचाकीस्वारांवरती धडक कारवाई वर्ध्याच्या वाहतूक शाखेनं केली आहे. 50हून अधिक मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझर खाली दाबून नष्ट करण्यात आले. टबाळखोर मुलं सायलेन्सरमध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरत असतात आणि अशांवरतीच आता पोलिसांनी कारवाई केली आहे.